गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असलेल्या चर्चा सुरू होत्या। या चर्चेवरती अखेर पूर्णविराम लागलाय। आज राजन साळवी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते पदाचा आणि पक्षाचा राजीनामा सुपूर्द केलाय आणि ते उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून बोललं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे नाराज होते। निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर राजन साळवी यांनी सातत्याने वरिष्ठ नेत्यांवरती आपली नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे राजन साळवी हे नाराज असून ते पक्ष बदलणार, पक्ष सोडणार, ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार अशा विविध प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या होत्या। मात्र ठाकरे गट सोडून ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील अशी चर्चा देखील कोकणामध्ये रंगू लागली होती। मात्र आज जी सूत्रांची माहिती आली त्या माहितीनुसार राजन साळवी हे आता थेट शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून हाती धनुष्यबाण घेणार असल्याचं बोललं जात आहे। उद्या दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामधील आनंद आश्रम या ठिकाणी ते शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत आणि ह्याच बाबतीत कोकणामधील ऑपरेशन टायगरला यशस्वीपणे सुरुवात झाल्याचं देखील बोललं जात आहे। आणि ह्या पक्षप्रवेशावरती एकनाथ शिंदे यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। पाहुयात एकनाथ शिंदे नेमके काय बोलतायत। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं। 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवतायत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही, हे रिझल्ट देणारं सरकार आहे, फील्ड मध्ये उतरून 24/7 काम करणार आहे। आणि म्हणून माझ्या मुख्यमंत्री काळामध्ये एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प केले, लोकाभिमुख कल्याणकारी योजना, म्हणजे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ, असे अनेक निर्णय आम्ही घेतले आणि त्यामुळे विकासाचा अजेंडा घेऊन जाणारा आमचा सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून अनेक लोक शिवसेनेमध्ये येतात, त्यांचं मी स्वागत